किड्स वेअरचा जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नेमकं कुठल्या प्रकारचे कलेक्शन आपण ठेवले पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. कारण की बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी कलेक्शन ठेवून घेतात आणि त्यांचा व्यवसाय चालत नाही आणि म्हणतात की आम्ही त्या दुकानातून कलेक्शन आणलं आणि आमच्याकडे कलेक्शन चालतच नाही किंवा ग्राहक आमचे घेतच नाहीये. तर महत्वाचा हाच पॉईंट असतो मंडळी, जेव्हा आपण व्यवसाय सुरू करतो किंवा व्यवसायात आपण काय नियम वापरले पाहिजेत किंवा कशा प्रकारचे आपण कपडे ठेवले पाहिजे जेणेकरून आपलं दुकान जास्तीत जास्त चालेल आणि ग्राहकी सुद्धा आपल्या दुकानात येईल. तर चला मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही किड्स वेअरचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपण काय नियम आणि काय अटी यूज केल्या पाहिजे त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मंडळी मी तुम्हाला दाखवते. सर्वात आधी हे कलेक्शन तुम्ही चेक करून घ्या. या ठिकाणी टेबलावर जे काही 7, 8, 10 सॅम्पल्स काढलेले आहेत सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आहे. म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे का काढलेले आहेत याला महत्वाचं कारण हेच आहे की जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण दुकानात कशा प्रकारचे कलेक्शन ठेवू शकतो. पहिले तर माझ्या हातात जे कुर्ता पॅटर्न आलाय तुम्ही बघू शकता. कोटी आणि छानपैकी यावर तुम्हाला सुंदरसं जे आहे कुर्ता पॅटर्न मिळणार आहे आणि पूर्ण यामध्ये सिक्वेन्सची कोटी दिलेली आहे. आता हे जे कलेक्शन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हे आपण डेली यूज साठी नाही वापरू शकत आणि आपण ग्राहकांना सुद्धा नाही देऊ शकत. कारण की ग्राहकांना देऊ शकतो, त्यांची जर डिमांड असेल की आम्हाला कुठं फंक्शन मध्ये जायचंय तर त्या पद्धतीने तुम्ही असे हेवी कलेक्शन तुमच्या ग्राहकांना तुम्ही देऊ शकता. पण जर कस्टमर डेली वेअरचं मागत असेल, जसं डेली वेअर मध्ये फ्रॉक आहे, कॉटन फ्रॉक आहे आणि जास्तीत जास्त मुलांसाठी खूप सॉफ्ट आणि एकदम मुलायम कपडा लागत असतो, म्हणजे की लहान मुलांना इचिंग वगैरे नको व्हायला, खाजखाज नको व्हायला, म्हणजे त्यांच्या शरीराला काही प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून जास्तीत जास्त कॉटन मटेरियल वापरलं जातं. आता डेली यूजचं मागितलं तर तुम्ही हे कलेक्शन त्यांना देऊ शकता. म्हणून तुम्हाला व्यवसायामध्ये लक्षात घ्यायचंय की तुम्ही कशा प्रकारचे कस्टमरांची डिमांड पूर्ण करत आहात. जर ते मागत असेल डेली वेअर तर तुम्हाला डेली वेअरच्या हिशोबाने द्यायचे, ज्यामध्ये आपण टी शर्ट पॅटर्न सुद्धा बघू शकतो. जसं तुम्ही बघू शकता टी शर्ट पॅटर्न आहे आणि त्यावर तुम्हाला ही जी आहे जीन्स मिळणार आहे. हे बघू शकता लॉंग मध्ये तुम्हाला ही जीन्स मिळणार आहे. फॅब्रिक खूप जबरदस्त आहे. आता मला ह्या जे आहे ना इथे कार्ड लावलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे कार्ड जे आहे याचा अर्थ असणार आहे लिटिल विंग्स, है ना. तुम्ही वाचत आहात लिटिल विंग्स, ही एक फ्रँचायझीचं नाव आहे. जसं अजमेरा ट्रेंड्स असं नाव आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही लिटिल विंग्सची सुद्धा फ्रँचायझी घेऊ शकता. कारण की कसं असतं ना, बऱ्याच लोकांना साड्यांचा व्यवसाय नाही करायचा असतो किंवा साड्यांची फ्रँचायझी नाही घ्यायची राहत, तर तुम्ही लिटिल विंग्सची फ्रँचायझी घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला ए टू झेड कलेक्शन परचेस करायचे असतात, म्हणजे की त्याच्यामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत. ज्यामध्ये आपण नेक्स्ट बघूया, खूप सुंदरचं हे टी शर्ट पॅटर्न आहे आणि तुम्हाला शॉर्ट ही या ठिकाणी जीन्स मिळणार आहे. बघा मी रॅन्डमली तुम्हाला कलेक्शन सर्व वेगळे दाखवते, तसं तुम्हाला तुमच्या दुकानात सर्व वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन ठेवायचे. यामध्ये गोल गळा दिलेला आहे, छानपैकी या ठिकाणी प्रिंट बनवली आहे आणि प्रॉपर यामध्ये जी चमक आहे ना ती लावलेली आहे. पण या चमकचं या ठिकाणी तुमच्या बाळाला काहीच इश्यू येणार नाही, कारण प्रॉपर या ठिकाणी खूप छानपैकी फॅब्रिक यूज केलेला आहे, असा इश्यू येणार नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता पलीकडे इथे आहे चमक दिलेली, पण या साईडला एकदम सॉफ्ट असणार आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या ग्राहकांना सांगू शकता, गॅरंटी सोबत तुम्ही कपडा देऊ शकता. या ठिकाणी आपण लहान मुलांचे जे कपडे बघितलं, त्यानंतर थोडं पार्टीवेअर आपण कलेक्शन बघूया जे पूर्ण कोटी सोबत येणार आहे. लग्नाचा सीझन आहे, तर लग्नाच्या सीझन प्रमाणे लोक सर्व पार्टीवेअर कलेक्शन यूज करत असतात. तर तुम्ही थोडे पार्टीवेअर कलेक्शन सुद्धा ठेवा, जेणेकरून तुमचे ग्राहक डिमांड केल्या तुम्ही म्हटलं पाहिजे हो आमच्याकडे आहे, तुम्हाला काय पाहिजे रे मागा फक्त, तुम्ही त्यांना असं सांगू शकता. त्यानंतर तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते जे खूप सुंदर तुम्हाला हे जे आहे व्हाईट नेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण नेटचं यावर जे आहे काम केलेलं आहे, नेटचं तुम्हाला स्लीव्ज मिळणार आहे आणि खूप सुंदरसं यावर प्लेट्स बनवल्या. तुम्ही बघू शकता मॅचिंगचं टोटल तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळून जाणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला हा बेल्ट मिळणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या म्हणजे प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपले मुलं कसे सुंदर दिसतील, तर आपण शोधत असतो आपल्यापेक्षाही सुंदर छान त्यांच्यासाठी कपडे. या ठिकाणी कसं आहे ना, तुम्हाला पार्टी वेअर डेली वेअरच्या हिशोबाने सर्व प्रकारचे कपडे दिले जातात. जर तुम्हाला व्यवसाय करायचाच आहे ना किड्स वेअरचा, तर तुम्ही एका ब्रँड सोबत जुडून सुद्धा आपलं एक फ्रँचायझी ओपन करू शकता. लिटिल विंगची फ्रँचायझी आहे आणि जर तुम्हाला शून्यातून मोठं व्हायचं असेल तर तुम्ही व्यवसाय करू शकता. हे तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे मंडळी. या ठिकाणी व्हरायटीज भरपूर आहे. तुम्ही बघू शकता मल्टी कलर मध्ये पण खूप सुंदरसं हे फ्रॉक पॅटर्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व साईज मिळणार आहे. आता किड्स वेअर मध्ये कसं असतं ना, वेगवेगळे बंच आणि वेगवेगळ्या साईज तुम्हाला मिळत असतात सेट टू सेट, म्हणजे की 4, 6, 3चं काही जे सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं
असतं. कारण की कसं असतं ना, लोकांना असं वाटतं की एक-एक पीस दाखवला जात आहे, तर एक-एक पीस मिळेल का नाही? जर तुम्हाला व्यवसायाच्या हेतूने जर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये येत असाल, तर तुम्हाला सगळं बंच टू बंच घेणं कंपल्सरी आहे. तुम्ही लाईव्ह कस्टमर बघत आहात. या ठिकाणी सेल्स पर्सन जे आहे, ते या ठिकाणी त्यांना सांगत आहे, की तुम्ही तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या दुकानात तुम्ही कशा पद्धतीचे कलेक्शन ठेवू शकता. ह्या सर्व माहिती अजमेरा फॅशन तुम्हाला 100% देत असतं. म्हणून तुम्ही एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. घरी बसल्या सुद्धा मागू शकता. तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. तर व्हिडिओ तर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.